गड उपवर्गीकरणाच्या विरोधात 28/7/2026 रोजी शांत व्हा बरं. 28/7/2026 रोजी गड उपवर्गीकरण विरोधाच्या संदर्भाने आज आपण या जिल्ह्याच्या ठिकाणाहून धाराशिव येथून जिजाऊ चौक, संभाजीराजे चौक, संत गाडगे महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदरणीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाच्या आयोजनापूर्वी आज आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. मी प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला या इथे पहिल्यांदा मी धाराशिव मधल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून धन्यवाद देतो. मला वेळ झाला तरी तुम्ही सर्व इथे थांबला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा हा जो विषय आहे की एससी मध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा सरकारने जो भाग घातलाय त्याच्या विरुद्ध आमचा हा एल्गार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड उपवर्गीकरणाला विरोध करत आहे. काल तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की सोलापूरमध्ये हजार एक मातंगाची मंडळी आणि त्यांच्याबरोबर त्यांचं जे एक मंडळ आहे त्या सर्वांनी येऊन आम्ही सुद्धा एससी या अनुसूचित जाती बरोबर राहायचं आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला उपवर्गीकरण नको अशा पद्धतीचं मला एक निवेदन सुद्धा देण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं ती सर्व मुली सामील सुद्धा झाली होती. तेव्हा आज हे जे काही सरकार करत आहे आमचं म्हणणं असं आहे की सरकारचं थोडा झोडा आणि सत्ता करा अशा पद्धतीची ही जी नीती आहे की त्याने आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी आणि आता एससी मध्ये आपसामध्ये भांडण लावण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला कोणी अशा पद्धतीचं उपवर्गीकरण व्हावं अशा पद्धतीने कोणी मागणी केलेली नाही. आज सुद्धा जे काही आहेत ती काही मोजकीच टाळकी अशा पद्धतीची मागणी करतात आणि सरकार त्यांना खतपाणी घालत आहे. आणि दुर्दैवानं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस तिथे विधानसभेमध्ये असं सांगतात की सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेली आहे की उपवर्गीकरण हे चक्क धांदात खोटा आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीची मागणी होईल तिथेच उपवर्गीकरण करावं आणि ते राज्य सरकारच्या इच्छेवर अवलंबून आहे, म्हणजे ऐच्छिक आहे ते कराच अशा पद्धतीचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही आहे. नाहीतर आपण पाहिलं असेल की इतर राज्यामध्ये यूपी, बिहार, इतर सर्व ठिकाणी झालं असतं पण इतर ठिकाणी होत नाही आहे. याचं कारण ते सुप्रीम कोर्टाने ऐच्छिक ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे करत असताना तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा असावा, म्हणजे संपूर्ण या एससीचं जाती न्याय त्यांच्यामध्ये असणाऱ्या पॉप्युलेशनचं जी वर्गवारी आहे संख्या ती अस्तित्वात असावी अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि कुठलाही राजकीय लाभ घेण्यासाठी अशा पद्धतीचा कुठलंही उपवर्गीकरण होऊ नये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. असं असताना या इथे कोणी मागितलं नसताना आणि खरं म्हणजे हे जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2004ला EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशी सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसचं बेंच असताना त्यांनी दिलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एससी मध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही
कारण हा एक जिन्स म्हणजे त्यांच्या इंग्रजी शब्दामध्ये होमोजिनियस ग्रुप आहे आणि जेव्हा तो होमोजिनियस ग्रुप आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं उपवर्ग करता येणार नाही असं 5 जणांच्या जजेसने एकत्र एक दिलानं एक विचारानं जजमेंट दिलेली आहे आणि त्यानंतर आजचं जे 24 ऑगस्ट 1 ऑगस्ट 2024 जी काही जजमेंट झाली सुप्रीम कोर्टाची त्याच्या आधी हीच केस दलविंदर सिंग वर्सेस पंजाब गव्हर्नमेंट याच्या हायकोर्टाने सुद्धा हायकोर्टामध्ये ही जेव्हा पंजाबच्या हायकोर्टामध्ये केस झाली तेव्हा त्या हायकोर्टाने पण सांगितलं की अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही परंतु आपण पाहतो की 2014 नंतर सुप्रीम कोर्ट जरा विचित्र वागत आहे ही परिस्थिती आहे आणि त्यामुळंच 1 ऑगस्ट 2024 जी जजमेंट आली 6-1 लाभेला तिवारी नावाच्या ज्या जज मॅडम होत्या त्यांनी याला विरोध केला त्या म्हणाल्या अशा पद्धतीचं हे उपवर्गीकरण करता येणार नाही या 6 जजेसने एकत्र येऊन चंद्रचूड त्या चीफ जस्टिस होते त्या सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये आमचे BR गवई सुद्धा होते या सर्वांनी म्हणाले की ते होऊ शकतं तर ते 6-1 अशी ती जजमेंट झालेली आहे पण ती सुद्धा ऐच्छिक आहे खरं म्हणजे तसं बघितलं तर पूर्वीचे 5 सुप्रीम कोर्टाचे जजेस आणि आताची एक म्हणजे 6-6 असं होईल ही अशी परिस्थिती आहे परंतु या महाराष्ट्र सरकारला या इथं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची इच्छा असल्यामुळेच हे जबरदस्तीने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करतात आणि त्या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा उपवर्गीकरण म्हणजे हे आरक्षण दिलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कुठच्याही जातीला असं वेगळं समजलं नाही त्यांचं असं म्हणणं होतं बाबासाहेब आंबेडकर नेहमीच असं म्हणाले की या सर्व अनुसूचित जातीला बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये डिप्रेस क्लास म्हणजे दलित वर्ग अशा पद्धतीने त्यांच्या लिखाणामध्ये संबोधलं गेलेलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की ह्या जाती नाही आहेत लक्षात घ्या ज्या अनुसूचित जातीमध्ये आपण जाती म्हणतो त्या जाती नाही आहेत बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणामध्ये असं लिहिलं आहे की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत एक ब्राह्मण आहे दुसरा क्षत्रिय आहे तिसरा वैश्य म्हणजे वाणी आहे चौथा शूद्र म्हणजे तेली माळी कोळी आपण ज्याला ओबीसी म्हणतो तो वर्ग आहे त्यानंतर हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे हिंदू धर्माचे भाग नाहीत आणि मग तुम्ही म्हणाल की ह्या जाती कशा तर हे जे काही कामं करतात अनुसूचित जातीतली मंडळी जी कामं करतात म्हणजे जे चामड्याची कामं करतात त्यांना चर्मकार जे ढोरांचं कातडं वगैरे काढण्याचं काम करतात ढोर अशा पद्धतीने त्यांच्या कामाच्या नुसार त्यांना नावं दिलेली आहेत तर हे संपूर्ण अनुसूचित जातीला सर्वांचं सर्वांना एक प्रकारे त्रास झालेला अस्पृश्यतेचे चटके सर्वांना एक प्रकारचे बसलेले आहेत आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी याला डिप्रेस क्लास म्हणून म्हटलेलं आहे फक्त याला आरक्षण मिळालं पाहिजे अनुसूचित जातीनं म्हणून संविधानामध्ये अनुसूचित जाती असा यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे यांचा खरं म्हणजे जातीशी काही संबंध नाही तेव्हा आमचं असं म्हणणं आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर याला कुठेही संविधानामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव या अनुसूचित जातीमध्ये करत नाही मग सरकारने अशा पद्धतीचा भेदभाव का करावा आणि त्यामुळंच आमची लढाई आहे की आम्ही सर्व एक जिन्सी आहोत होमोजिनियस आहोत आज आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चर्मकार बांधव ढोल बांधव खाटीक आहेत होलार आहेत काल सर्व जातीची सर्व मंडळी सोलापूरला सर्व नेते होते आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या सर्व जाती एक दिलानं एक विचारानं या उपवर्गीकरण विरोधामध्ये उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यामुळं सरकारला आमचं सांगणं आहे की या देशामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा संसद याच्यापेक्षाही जनता सुप्रीम आहे आणि हे आपण दिल्लीच्या आंदोलनामध्ये पाहिलेलं आहे एकदा जनतेने मनावर घेतलं तर काय होऊ शकतं त्यामुळे आता अनुसूचित जातीच्या जनतेने मनावर घेतलेलं आहे आमचं उपवर्गीकरण करू नका
आणि मग असं असताना तुम्ही आमच्यावरती जबरदस्ती उपवर्गीय का लागता, हा आमचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हे उपवर्गीय विरोधी मोहीम काढत आहोत आणि त्याला प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड मोठे मोर्चे परभणीमध्ये झाला आहे, जालनामध्ये झाला आहे, लातूरमध्ये झालेला आहे, मुंबईत न भूतो न भविष्यती पावसामध्ये झालेला आहे आणि त्यानंतर काल सोलापूरला सुद्धा झालं. त्यामुळं आमचं सरकारला सांगणं आहे आणि काय करून फडणवीस साहेबांना सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना, की तुम्ही तुमचे कोण जे गॉडफादर असतील त्याला त्यांचं काही राजकारण करायचं असेल ते राहू द्या, परंतु इथे अनुसूचित जातीच्या लोकांचं जी इच्छा आहे त्या इच्छेचा मान राखावा आणि आपण जो काही या उपवर्गीकरणाचा घाट घातलाय तो ताबडतोब रद्द करावा. बदल समितीचा अहवाल जो अजूनही गुपचूप ठेवलेला आहे तो तसाच बंद याच्यामध्ये बंडल करून तो मंत्र्याला ठेवून द्या आणि उपवर्ग रद्द करा, हे आमचं म्हणणं. धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल? आणि हे बघा, याच्यामध्ये ते आम्ही इतर सर्वच SC मध्ये असणारे जे आमचे बांधव होते त्यांना 1950 मध्ये हे जेव्हा संविधान या देशामध्ये लागू झालं तेव्हा या देशामधली सर्व अनुसूचित जातींची परिस्थिती एकच होती, हे आपण मान्य कराल. ज्या काही प्रत्येकाला जे काही भेदभाव अस्पृश्यता याचे सर्वांना 10 चटके बसलेले आहेत. परंतु दुर्दैवानं आम्ही सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार फॉलो केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार घेतला. दुर्दैवानं त्यांनी त्यांच्या जुन्या अंधश्रद्धा आणि अंधरूढी कवटाळून बसले आणि त्याचा परिपाक आज ते थोडेसे मागे पडलेले आहेत. परंतु आमचं दुसरं एक म्हणणं आहे की आपल्याला माहित आहे की नाही, परंतु लघुची पार्टीतर्फे लघुची अभ्यास कमिटी नावाचा एक अभ्यास आयोग अभ्यास कमिटी बसवण्यात आली होती. तिने 82 शिफारशी मातंग समाजासाठी केल्या होत्या 2006 मध्ये. त्याच्यातल्या 68 शिफारशी मान्य करण्यात आल्या. त्याच्यामध्ये मातंग समाजाला घरकुल द्यावं, त्यांना गायरान जमिनीचं वाटप करावं, त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल्स बांधावी, त्यांना एक्स्ट्रा स्कॉलरशिप द्याव्या. या सर्व गोष्टीला या 68 ज्या सवलती त्यांच्यासाठी होत्या त्या काळच्या सरकारने मान्य केल्या. दुर्दैवानं त्या अजूनही इम्प्लिमेंट झाल्या नाही. आमचं म्हणणं आहे की त्यांना ह्या सर्व गोष्टी ज्या लवजी आयोगाच्या आहेत त्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी त्यावेळेस सुद्धा अनुसूचित जातीतल्या कुठच्याही जातीने याला विरोध केला नाही, हे लक्षात घ्या. उलट आम्ही म्हटलं जर ते मागे राहत असतील तर त्यांना अजून काही देता येईल तर द्या. आज महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख या नोकऱ्यांमधला बॅकलॉग भरायचा आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये अजूनही इंजिनिअरिंगला वगैरे मुलं मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आज सुद्धा पदोन्नतीचा प्रश्न मोठा 10 वर्षापासून अजूनही SC मधला कोणालाही पदोन्नती मिळत नाही. सुप्रीम कोर्टात ते पेंडिंग आहे. तर या प्रश्नावरती आपण एकत्र भांडायला पाहिजे आणि आमच्या मातंग बांधवांना जर स्पेशल खरं म्हणजे आमचं तर म्हणणं आहे की स्पेशल त्यांना SCचं जे बजेट आहे त्याच्यामधलं स्पेशल बजेट त्यांच्यासाठी ॲलोकेट करा आणि त्यांना या सर्व जर त्यांना असं वाटत असेल की आपण मागे राहिलो तर त्यांना सर्वांच्या लेवलवर घेऊन या. परंतु दुर्दैवानं हे करण्याऐवजी आपसामध्ये आज खरं म्हणजे सरकार जवळजवळ खाजगी नोकऱ्या संपलेल्या आहेत. ती रिकामी बास्केट आहे. फक्त आपसामध्ये भांडण्यासाठी या पद्धतीनं सरकार आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे असा आमचा सरकारवर आरोप आहे. सर हे आमच्या बरोबर घेऊन चाललेलो त्या दिवशी मी आता 4 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडला आमचा मोर्चा निघाला. तिथे आमच्या अण्णाभाऊ साठेंचा प्रचंड मोठा पुतळा आहे. तिथे आम्ही मोठा हार घालून आमचा मोर्चा चालू केला. तर आम्ही कधीच अण्णाभाऊ असतील, लवजी असतील किंवा त्यांच्या समाजातले महापुरुष असतील त्यांना योग्य त्या पद्धतीचा सन्मान करूनच आम्ही चाललेलो आहोत. आम्ही कधीही मातंग समाजाचा किंवा मातंग जातीबद्दल कधी
हे केलं नाही. किंबहुना तुम्हाला मी सांगतो महिन्याभरापूर्वी बीडमध्ये अ, एक मुलाचा अत्यंत घृणास्पद पद्धतीनं त्याच्या मालकाने हत्या केली. तेव्हा माझेच बीड जिल्ह्यातले अध्यक्ष पुरुषोत्तम वीर हे त्या कुटुंबाकडे गेले. त्याने मला त्या कुटुंबाशी म्हणजे त्यांच्या मिसेसशी बोलायला दिलं. त्यांच्या वडिलांशी बोललो. त्यानंतर मी समाज कल्याण अधिकाऱ्याला फोन केला आणि ते एफ-आय-आर नोंदवायला सांगितलं, अॅट्रॉसिटी नोंदवायला सांगितलं. त्यानंतर 4.25 लाख रुपये त्याला मिळतील याबद्दलचे आम्ही हे केलं. तर या मातंग समाजावर जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो, कारण आज बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार होत नाही, कारण बौद्ध समाज काही मंदिरामध्ये आणि इतर ठिकाणी जात नाही. परंतु मध्यंतरी आपण पाहिलं असेल की लग्नानंतर मातंग समाजाचं एक कुटुंब परभणीमध्ये मंदिरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शना गेलं. त्या म्हणजे दोघांनी मारलं आणि अख्ख्या गावाने मातंगवाडीवरती बहिष्कार टाकला. शेवटी त्यांना गाव सोडावं लागलं. त्यावेळेस सुद्धा आम्ही सर्व मंडळी त्यांना पुढाकार घेऊन परत गावामध्ये त्यांना हे केलं. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या बरोबरीने आमच्या म्हणजे या इथं जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा आंबेडकरी समाज हा नेहमीच सर्व जातींसाठी धावून पुढे जातो किंवा रस्त्यावरच्या लढाईमध्ये पण आंबेडकरी समाजच पुढे असतो. ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं आज काही मंडळी मनुवादाच्या हाताला लागून मातंग आणि हा वाद निर्माण करत आहेत. तो वाद टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो नक्की टाळला जाईल. आणि आम्ही आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराच्या मोचीराम कांबळे सारखे शहीद झालेले आमचे मातंग बांधव आहेत. आंबेडकरी चळवळीला ही सर्व मंडळी पूर्वीपासून वाहून घेतलेली आहे. हे आता काही नव्यानं निघालेले आणि मनुवाद्यांच्या हाताला लागलेली जी काही मंडळी आहेत त्यांचाच याला सर्वांना विरोध आहे आणि त्यांनाच हे ऐक्य नको आहे असं आमचं म्हणणं आहे. योजनाचा लाभ भेटेल अशी मागणी आम्ही ऐका करतो. ना, माझं एक त्यांना सांगणं असेल तुमच्या वतीनं ऐकून घ्या. मी बसतो की आता नाही इथं थांबा ना, आता कशाला बसताय तुम्ही? मागे गेला तुमचाच प्रश्न आहे. तर पहिल्यांदा त्यांना सांगा सर, मी त्यांच्या वतीने नाही बोलत, नाही, माझ्या ऐका ना, पद्धतीने विचारतोय. ऐका, तुमच्या पेपर मध्ये आहोत तुम्ही त्यांच्या वतीने बोलत नाही. मला म्हणणं आहे की लवजी वस्ताद जो आयोग होता जो 2006 मध्ये त्याच्या 68 ज्या शिफारशी आहेत त्या महाराष्ट्र सरकारने अंगीकृत केल्या, त्या जरी झाल्या तरी केवढं तरी मोठं काम त्यांचं होणार आहे. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. त्याचबरोबर आज अनुसूचित जातीचा एवढा पैसा वळवला जातो, त्यामुळे स्कॉलरशिप सुद्धा अजून मुलांना मिळत नाही एससीच्या. ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यावरती आपण सर्वांनी एकत्र येऊन बोलायला पाहिजे. आता सध्या बास्केट खाली झाली आहे आणि आपण उगाच त्या खाली बास्केटवरती भांडण्याचा प्रयत्न करतोय. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. आज अनुसूचित जातीचे इतके वर्ष झाले आहेत, खाजगीकरणामुळे आज जागा भरल्या जात नाहीत एससीच्या. त्यासाठी भांडायला पाहिजे, त्यासाठी आपण काही बोलत नाही. तर कशा पद्धतीने जर जागा भरल्या जाणार नसतील तर मग यांच्यासाठी काही वेगळ्या थोडी जागा भरल्या जाणार आहे. आणि त्याच्या मागे कुठची शक्ती आहे ती पण आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ती मनुवादी शक्ती आहे. ती आता नावं घेण्यासारखं नाही. फक्त एक ब्रॉड बेस म्हणजे मनुवादी शक्ती आहे. नाही मनुवादी शक्ती आहे एवढं बोलत. आपली ख्याती स्पष्ट नाव घेण्यासारखी आहे. नाही काही ऐका ना, मी उगाच कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करू इच्छित नाही. कारण काल लातूरमध्ये मोर्चा झाला. हो, मला माहिती आहे. मध्ये मोठा 1000% मोर्चा होणार आहे. बघा, ऐका, एक मिनिट ऐकून घ्या. आमचे मोर्चे होतात इथं जवळपास 58.5 जाती मी म्हणतो, त्याच्यातल्या अर्धे लोक आमच्या बरोबर आहेत म्हणून 58.5 म्हणतोय. 58% लोक एकत्र असतात, त्यांचे मोर्चे जे होतात तेवढे यांचे मोर्चे होऊ शकत नाही. हो, साधा कॉमन सेन्स आहे. कारण आज दीड ते 2% मातंग समाज आहे आणि त्या उलट राहिलेला आज 2011च्या सेन्सस प्रमाणे 18% एससी आहे त्या महाराष्ट्रामध्ये. राहिलेले 16% एकत्र आहेत. कसे मोर्चे आमच्या विरोधात मोठे मोर्चे होत करू शकतात? तर त्यामुळं जे काही हे होत आहे त्याला कोण स्पॉन्सर आहे ते तुम्ही पत्रकार शोधक पत्रकारिता आपली करायला पाहिजे असं माझं मत आहे.
सर आपण सर, बास्केट असं करिअर कसं आहे, म्हणताय. तुम्ही सगळं अनेक म्हणजे दिवस झालं खाजगी- राज्यात मोर्चे काढता आंबेडकर सर. अरे जरा त्यांना बघू द्या ना त्यांना. राज्यात अनेक दिवस झालं तुम्ही मोर्चे काढताय. सरकार नावाच्या यंत्रणेने आपल्याशी संपर्क केलाय का किंवा आपला काही सरकारशी डायलॉग किंवा संवाद झालाय का? काय प्रतिसाद सरकारचा मिळतो याच्यावर? सरकारचा बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये. एवढंच नव्हे तर 29 पैकी 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांना चर्चेसाठी आम्हाला बोलवा म्हणून सांगितलंय. अजूनही 27 SC आमदारांना सुद्धा सरकार बोलवत नाही. एवढं सरकारचं म्हणजे जबरदस्तीने हे उपवर्गीकरणाचा घाट आहे. पण सरकारला म्हणून तर आम्ही सांगू इच्छितो की सरकार असो किंवा आपण पण काही ऐका ना, सुप्रीम कोर्ट असो, सर्वात वरती जनता असते आणि हे दिल्लीमधल्या जंतर मंतर मध्ये विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. सर आपण पण सरकारचे सहयोगी आहात. अरे एका वेळा एक बोला रे मग. आपण पण असं सरकारचे आहे सहयोगी की आहात. आपलं संविधानानंच असं म्हटलंय की वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. आज नोकऱ्यांचं प्रमाण जर पाहिलं तर एसटी नोकरीचं जर प्रमाण पाहिलं शासकीय तर एसटी घटकाला म्हणजे तितका लाभ मिळालेला नाही. उपवर्गीकरण केल्यामुळे एसटी घटकाला त्याच्यामध्ये लाभ एसटी हा वेगळा प्रश्न आहे. एसटी हा एसटी मध्ये ऐका, एसटीचं उपवर्गीकरण झालं की एसटीचं उपवर्गीकरण त्याला करायचं आहे. कारण एससी आणि एसटी दोघांसाठी तो सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट दिली आहे ती एससी एसटी साठी दिली आहे. पहिल्यांदा ते एससीचं उपवर्गीकरण करायचं म्हणतात, नंतर एसटीचं करायचं म्हणतात. मला थोडस गडबड झाली. राज्य सरकारने जर उपवर्गीकरण लागू केलं तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आम्ही रस्त्यावरती आपण पाहिलं, रस्त्यावरती आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा पहिल्यांदा मागा घ्यावी लागली. तशा पद्धतीचं आंदोलन करत आहे. 59 जातीचे लोक आहेत, त्यामध्ये काही लोक आता विरोध करतात किंवा त्यांच्याकडून ही मोर्चे काढण्याची किंवा प्रेस घेण्याची आवाहन करण्यात येते. त्या लोकांनी असं का पाऊल उचललं आणि त्यांचं समाधान आपण कसं करणार आहे की त्यांचा फायदा काय असणार आहे की त्यांनी उपवर्गीकरणासाठी विरोध त्यांचा केला? फायदा आमदार जे काही पुढाकार घेत आहेत त्यांना आमदारक्या मिळत आहेत, त्यांना महामंडळ मिळतील तर काही मिळेल आणि ऑलरेडी काही नाही मिळालेलं आहे, त्याच्यासाठी चाललेलं आहे. उपवर्गीकरणाचा मुद्दा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मिटवावा असं अजिंक्य चांदणे यांनी बोललेले आहेत. का सांगा? आता बघा त्यांनी काय करावं बाळासाहेब ते ठरवते, मी कसं ठरवतो? सर तसं सांगितलं की बास्केटरी कमी आहे आणि बास्केटमध्ये काहीच नाही जवळपास. त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करत नाही, त्याच्यासाठी मोठं आंदोलन केलं नाही. त्याचं तर आम्ही करणारच आहोत. ऐका, आता परिस्थिती अशी आहे की सध्या जो समोर प्रश्न आहे उपवर्गीकरणाचा त्याच्यावरती करू आणि त्यानंतर मग या प्रश्नावर पण करू ना की जो अनुशेष राहिलेला आहे आतापर्यंत भरण्याचा तो भरून काढा. आंबेडकर सर, याला काही पर्यायी हे आहे का तुमच्याकडे काही आढावा म्हणजे याला काही तोडगा म्हणून ह्या जातीचा संघर्ष थांबला पाहिजे किंवा ह्याला काही मार्ग आहे का किंवा हे सरकारकडे तुम्ही हे साथ देऊ शकता का किंवा याला पर्याय म्हणून सरकारकडे तुम्ही काही सुचवू शकता का? सरकारला माझं म्हणणं आहे की जो आम्ही कोणी 58 जातींनी कुठेही विरोध न करता ज्या लवजी अभ्यास आयोगाच्या त्या शिफारशी आहेत, 68 शिफारशी मागच्या सरकारनं 2006ला ज्या शिफारशी मान्य केल्या त्या ताबडतोब लागू कराव्यात आणि त्यांच्यासाठी त्या वेगळा फंड ठेवून त्या शिफारशी पटापट लागू करून मातंग समाजावरती असं वाटत असेल सरकारला मागे राहिला तर त्या पद्धतीने त्या जिल्ह्यामध्ये ते खास त्याच्यासाठी एक नोडल ऑफिसर नेमावा आणि त्या शिफारशीवर काम करू द्यावं. बदल समितीच्या अहवालानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्यामध्ये दावे, हरकती, आक्षेप मागवण्यात आले. आपण हरकती नोंदवल्या आहेत का? बघा, 1,00,000 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्याचं कुठल्याही प्रकारची हरकतींवर म्हणजे सरकारने असं म्हटलंय की हरकतीवाल्यांना मी बोलून त्यांच्याशी चर्चा होईल, पण अजून एकालाही बोलवण्यात आलेलं नाही. साहेब, या देशामध्ये सुप्रीम कोर्ट हे खरं सुप्रीम आहे का? बघा, या देशामध्ये चेक अँड बॅलन्स असतो. संसद आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये चेक अँड बॅलन्स अशा पद्धतीने बाबासाहेबांनी संविधान बनवलेलं आहे. जर संसदेने काही घटनाविरोधी कृत्य केलं तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर अमल घालावी आणि सुप्रीम कोर्टाने काही उलटसुलट निर्णय दिला तर संसदेने कायदा करावा. अशा पद्धतीची बाबासाहेबांनी या संविधानामध्ये सोय करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने निर्णयाच्या अनुषंगाने काय सांगा तुम्ही आता?
नाही, पण त्याच्या पलीकडेही सर्वात वरिष्ठ हे म्हणजे जनता असते, कारण आपण लोकशाहीमध्ये राहतो. जनता सर्वात सुप्रीम असते, हे लक्षात घ्या. 58 जातीपैकी आता किती नेते पण सर, आज न्यायालय- काल आमच्या बरोबर बाबूराव माने होते, जे चर्मकार समाजाचे आहेत. त्याचबरोबर संजय खामकर म्हणून चर्मकार समाजाचे होते. त्यानंतर आता मला प्रत्येक गौर समाजाचे तुम्ही आजचं लोकमत घेतलं सोलापूर आवृत्तीमध्ये, तेव्हा सर्व त्यांची नावं दिसतील. लोहार समाजाचे होते, बुरुड समाजाचे होते, म्हणजे प्रमुख जातीच्या लोकांकडे आम्हाला खाटीक होते, अनेक जाती होत्या. त्यांनी त्यांचे सामान सुद्धा म्हणजे घेऊन म्हणजे त्या काय ते वस्तू त्यांनी तयार करतात, ते काय ते हा काय ते खडे वगैरे असे काही ते घेऊन ती सर्व मंडळी आली होती. त्यामुळे सर्व जाती आमच्या बरोबर आहेत. आज इथे मी आत्ताच आलोय, त्यामुळे नक्की माहिती नाही कोण कोण इथे हजर आहे. आंबेडकर साहेब, आपला मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याशी संवाद अतिशय चांगला आहे. आपण नाही, सरकार संवाद करू इच्छित नाही. मी सुद्धा लेटर दिलेलं आहे त्याला. 1 महिना ऐकून घ्या. 1 महिना झाला की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर वेळ द्यावी. मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाही. 27 आमदारांनी विधानसभेमध्ये त्यांच्याकडे वेळ मागितली. त्या 27 आमदारांना सुद्धा मुख्यमंत्री भेटायला तयार नाही. ही आजची परिस्थिती आहे. मातंग समाज एकच का, अनेक असे जाती आहेत जे 0.1% वगैरे आहेत. त्याच्यामध्ये अजूनही काही जणांना अजूनही त्यांच्यामध्ये IAS कोणी झालं नाही. पण ते म्हणतात की आम्ही 13% आहोत, आम्ही SC येईन का सगळं आहोत, आमची मुलं कॉम्पिटिशन करतील आणि येतील ना. तो असं वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज नाही. परंतु यांचं म्हणणं आहे की आम्ही यांच्यापेक्षा एका जो इंडेक्स काढलेला 2011 मध्ये, त्याच्यामध्ये या SC मध्ये सर्वात जास्त पुढारलेल्या समाजाचा चर्मकार, त्यानंतर दुसरा समाज आहे तो आंबेडकरी समाज, आणि तिसरा मातंग आहे, आणि त्यानंतर इतर राहिलेल्या 56 जाती आहेत. त्यामुळे हे जे काय म्हणतात की आम्ही फार मागे राहिलो, असं काही राहिलेलं नाही. फक्त हा इश्यू बनवण्यात येतोय. आंबेडकरी समाजाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न होता, परंतु आम्ही पुढाकार घेतल्यामुळे आज सर्वच अनुसूचित जातीतल्या सर्व जाती आज एकत्र आमच्या बरोबर आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सरकारचा जो आंबेडकरी समाजाला एका वेगळं पाडण्याचा जो डाव होता, तो आम्ही हाणून पाडलाय. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारचं जे काही प्रयोजन किंवा सरकारचे काही जे काही मनसुबे होते ते आम्ही धुळीस मिळवले असं आम्हाला वाटतं.